आता शीट मास्कच्या ऐवजी चेहऱ्यावरती ग्लोईंग लुक कसं आणायचं? 3 इन्ग्रीडियंट्स घेऊ शकताय. जवळपास 5 ते 6 महिने तुम्हाला शीट मास्क आणायची काही गरज नाही. ह्यांना कॉम्बिनेशन करून तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय केल्यानंतर चेहऱ्यावरती तसाच लूक दिसतो, तसाच हायड्रेटेड चेहरा राहतो, जसा तुमचा शीट मास्क लावल्यानंतर होतो. तर सगळ्यात पहिली स्टेप ती म्हणजे सीरम. आता काय करायचंय तुम्हाला एक 2-3 ड्रॉप सीरमचे चेहऱ्यावरती अप्लाय करायचे आहेत. त्याच्या आधी क्लिन्झरने फेस वॉश करायचा. तो क्लिन्झर तुमचा कोणताही असू दे, तुम्ही जो वापरताय फेस वॉश असू दे किंवा काही. त्याने क्लिन्झरने चेहरा स्वच्छ वॉश करून घ्यायचा. त्याच्यानंतर फ्यू ड्रॉप्स ऑफ सीरम तुमच्या चेहऱ्यावरती व्यवस्थित अप्लाय करायचं. आता हे अप्लाय करताना अगदी जेंटली मसाज करायचा. हा सीरम लावल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं थांबा. नाईट क्रीम. आता नाईट क्रीम म्हणजे सॉरी नाईट जेल. नाईट जेलबद्दल ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. हा कॅफेनचा आहे. मी जवळपास 4 महिन्यांपूर्वी हा घेतलेला. हा थोडासा शिल्लक आहे अजून माझ्याकडे. अगदी स्मॉल अमाऊंट ऑफ जेल तुम्हाला लागतं, कारण हे जेली स्ट्रक्चरमध्ये असल्यामुळे चेहऱ्यावरती व्यवस्थित पसरतं. आता ह्याच्यानंतरची थर्ड स्टेप आणि लास्ट स्टेप ती काय करते, तुमच्या चेहऱ्यावरती जे काही तुम्ही सिरम लावलंय किंवा जे काही तुम्ही जेल लावले त्या सगळ्याला तुम्हाला बॅलन्स करावं लागतं मॉइश्चरायझर सोबत. अगदी थोडं अमाऊंट घेतलं आहे. ओके, डन. माय फेस मास्क इज रेडी. जर तुम्हाला ह्या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर नक्कीच मला कमेंट करा लिंक म्हणून. मी माझ्या स्टोरीमध्ये किंवा तुमच्या DM मध्ये लिंक नक्कीच शेअर करेन. ओके, डन. ठीक आहे, मी माझ्या चेहऱ्यावरती हे सगळ्या तिन्ही गोष्टी अप्लाय केलेल्या आहेत. ओके, डन. आता मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. हा जो ग्लो दिसतोय तो सीरम आणि त्यासोबत जे मॉइश्चरायझर यूज केले त्याचा आहे.